आणि आता पुढची बातमी आहे। शिवसेना नेते रामदास कदम यांनी अजित पवारांवरती केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय। याच मुद्द्यावरून न्यूज 18 लोकमतनं शिवसेना नेते रामदास कदम यांना चर्चेसाठी निमंत्रित केलं होतं। यावेळी चर्चेसाठी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील देखील होते। मात्र यावेळी अमोल मिटकरींनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास नकार देत रामदास कदम यांनी लाईव्ह कार्यक्रमातून थेट माईक काढला। राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत। हा भाई, येतो मी तुमच्याकडे, तुम्हाला खूप बोलायचं आहे आज। नाही, मी फक्त सवाल जवाब द्यायला मी आलो नाही, मी फक्त माझी मुलाखत द्यायला इथं आलोय। हा, तुमचीच मुलाखत घ्यायची आहे। ठीक आहे, ठेवा। उमेश पाटील पण समोर बोलणार, ते मला विचारणार, मी त्यांना हे धंदे मी केले नाही कधी। ठेवा ते। ठीक आहे। भाईंची भाषा महाराष्ट्राला माहित आहे आणि भाई अशाच पद्धतीने बोलतात, हेही महाराष्ट्राला माहिती आहे। उमेश पाटील यांच्याकडे आपण जाऊया।